खान सर देशातल्या सगळ्यात लोकप्रिय आणि नावाजलेल्या शिक्षकांपैकी एक. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये खान सरांची लोकप्रियता प्रचंड आहे. पण सध्या खान सर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत. बातमी आहे खान सर यांच्या कोचिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याची. मंगळवारी 2 जूनच्या रात्री खान सरांच्या पटना इथल्या ग्लोबल स्टडीज या कोचिंग इन्स्टिट्यूटवर हल्ला झाला. या दरम्यान हल्लेखोरांनी विटा फेकल्या, दगडफेक झाली, पोस्टर्सही फाडले. कोचिंग सेंटरच्या सिक्युरिटी गार्डवर सुद्धा जबरी हल्ला झाला. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. खान सरांचा दावा असा आहे की घटनेदरम्यान गोळीबार देखील झालेला आहे. त्यांनी बिहार सरकारकडे सुरक्षेची मागणी देखील केली आहे. सध्या खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून वातावरण चांगलंच तणावपूर्ण आहे. पण विद्यार्थ्यांमध्ये इतके लोकप्रिय असलेल्या खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला नेमका कोणी केलाय? या हल्ल्यामागचा उद्देश काय होता? खान सरांनी काय आरोप केलेले आहेत? पोलीस याचा कशा प्रकारे तपास करतायत? सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी नक्की घटना काय घडलीये ते पाहूयात. तर बिहारची राजधानी पटनाच्या मुसल्लापूर हाट जवळ खान सर यांची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. मंगळवारी रात्री त्या भागामध्ये मोठा राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी तरुणांचा एक गट खान सरांच्या कोचिंग सेंटरवर आला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. त्यांनी विटा फेकल्या, दगडफेक देखील केली, पोस्टर्सही फाडले. जेव्हा कोचिंग सेंटरचा सिक्युरिटी गार्ड त्यांना अडवण्यासाठी पुढे आला तेव्हा त्याला देखील मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सिक्युरिटी गार्ड जबर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहेत. सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय की पांढरा शर्ट घातलेला एक माणूस सिक्युरिटी गार्डला बाहेर घेऊन जातोय. गार्डला बाहेर नेल्यावर काही लोक तिथे येतात आणि त्याला मारहाण करायला लागतात. या लोकांनी त्यांचा चेहरा झाकला होता. त्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूट बाहेरचे खान सरांचे पोस्टर्स फाडत टाकले आणि काहींनी विटा आणि दगडफेक करायला सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच खान सर स्वतः कोचिंग सेंटरवर दाखल झाले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलले. त्यांचं असं म्हणणं आहे की क्लास संपलेला होता. नुकताच बिहार पोलीस परीक्षेचे निकाल जाहीर झालाय, ज्यात आमच्या अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता, ज्यामुळे सगळेजण थकून गेले होते. याच दरम्यान काही लोक कोचिंग सेंटरच्या आत घुसले. त्यांनी 2 दिवसांच्या आत हे सेंटर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यांनी सिक्युरिटी गार्डवर देखील हल्ला केलाय. हल्ल्यामध्ये गार्डच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत असं खान सर यांनी म्हटलंय. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खान सरांनी सुरुवातीला असा दावा केला होता की हल्लेखोरांनी 8 ते 10 गोळ्या साडलेल्या आहेत. पण नंतर त्यांनी गोळीबाराचा उल्लेख करणं टाळल्याचं पाहायला मिळालं. ते असं म्हणाले की वातावरण एवढं तणावपूर्ण होतं की काय घडतंय हेच कळत नव्हतं. पोलिसांचं असं म्हणणं आहे की खान सरांनी जी FIR दाखल केली आहे त्यात गोळीबाराचा कोणताही उल्लेख नाहीये. सध्या या प्रकरणाची नोंद मारहाण, दगडफेक आणि तोडफोडीचा गुन्हा अशी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती बुधवारी सकाळपर्यंत खान सरांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर हे विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी कोचिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. खान सरांना जोपर्यंत सुरक्षा पुरवली जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोचिंग सेंटरच्या बाहेरून हटणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागला. पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव आणखीनच वाढला. शेवटी खान सर स्वतः तिथे आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते असं म्हणाले की पोलीस या प्रकरणी कारवाई करतायत. ते रात्रभर कोचिंग सेंटर बाहेर तैनात होते. त्यांनी काही व्यक्तींना ताब्यातही घेतले. खान सरांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा करून आपापल्या घरी जाण्याची विनंती केली, पण तरी सुद्धा विद्यार्थी ऐकत नव्हते. शेवटी त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना हलक्या बळाचा वापर करावा लागला. आता या सगळ्या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे. खान सरांची विद्यार्थ्यांमधली लोकप्रियता पाहता या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचा दबाव पोलिसांवरती आहे. पण इथे येतो सगळ्यात मोठा प्रश्न, तो म्हणजे खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर हल्ला नेमका कोणी केला होता? हल्लेखोरांचा उद्देश नक्की काय होता? तर या घटनेसाठी खान सरांनी पटना मधल्याच दुसऱ्या एका कोचिंग इन्स्टिट्यूटला जबाबदार धरलेला आहे. ज्ञान बिंदू कोचिंग असं त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. ही कोचिंग इन्स्टिट्यूट खान सरांच्या इन्स्टिट्यूटच्या शेजारीच आहे. झाले असं की ज्ञानबिंदू कोचिंगच्या एका पोस्टरवर खान सरांच्या इन्स्टिट्यूटचं पोस्टर लावण्यात आलं होतं. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार खान सरांच्या इन्स्टिट्यूटमधनं ज्या विद्यार्थ्यांची बिहार पोलीस दलात निवड झाली आहे त्यांच्या सत्कार समारंभाशी संबंधित हे पोस्टर होतं. याच पोस्टरवरनं वाद झाला, ज्यानंतर परिस्थिती चिघळली. या हल्ल्यानंतर खान सरांनी बिंदू कोचिंगच्या संचालकाविरुद्ध FIR दाखल केली आहे.
खान सरांचा थेटपणे असा आरोप आहे की आम्ही कमी फी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतो, आमच्या अनेक विद्यार्थ्यांची निवड होते, पण अन्य कोचिंग क्लासेसना हे काही बघवत नाही. हा हल्ला त्याचाच परिणाम आहे, असा थेटपणे आरोप खान सरांनी केलाय. खान सरांच्या या आरोपानंतर पोलिसांनी ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद आणि त्यांचे 2 सहकारी अभिषेक आणि गौरव यांना ताब्यात घेतले. त्या तिघांची देखील चौकशी करण्यात आली. पोलीस तपासात असं समोर आलंय की ही दगडफेक आणि तोडफोड ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटशी संबंध असलेल्या 15 ते 20 लोकांनी केली आहे. पण सीसीटीव्ही फुटेजमधनं घटनास्थळी गोळीबार झाल्याचं समोर आलेलं नाहीये. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यासाठी सध्या पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकतात. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलंय. खान सरांच्या या आरोपांवरती ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूट कडून सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे. बुधवारी इन्स्टिट्यूटचे संचालक रोशन आनंद आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आलं होतं. तिथनं बाहेर येताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि या सगळ्या घटनाक्रमावर त्यांचं म्हणणं मांडलंय. रोशन आनंद यांनी खान सरांवर गंभीर आरोप केलेले आहेत. खान सर हे बिहार पोलिसांसोबत मिळून सगळी सूत्र हलवत आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे. ते असं म्हणाले की हा सगळा खान सर यांनी रचलेला कट आहे. मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आणि ज्ञानबिंदू कोचिंगला उद्ध्वस्त करण्यासाठी हा कट रचण्यात आलाय. काल रात्री गोळीबार हा झालाच नव्हता, पण तरीही आमच्या लोकांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, असा दावा देखील रोशन आनंद यांनी केलाय. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच मोठं झालेलं आहे. 2 कोचिंग इन्स्टिट्यूट मधला हा वाद थेट तोडफोड आणि हाणामारीपर्यंत पोहोचल्यामुळे सरकारनं सुद्धा हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या शिक्षण विभागानं बुधवारी राज्यासाठी नवं कोचिंग धोरण तयार करण्याची घोषणा केली आहे. हे धोरण पुढच्या 3 महिन्यांच्या तयार केलं जाईल आणि या अंतर्गत सगळ्या कोचिंग संस्थांसाठी एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बनवला जाईल, असं देखील सांगण्यात आलंय. कोचिंग इन्स्टिट्यूट्सना त्यांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश कुमार तिवारी यांनी स्पष्ट केलंय की भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार कोचिंग संस्थांवरती नियंत्रण आणणार आहे. ही घटना चिंताजनक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती परिणाम झालाय. सरकार याकडे गांभीर्याने पाहत आहे, असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय. सध्या तरी खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर झालेल्या हल्ल्याची चर्चा सगळीकडे होतीये. 2 कोचिंग इन्स्टिट्यूट मधल्या आपापसातल्या वादामुळे ही घटना घडल्याचं सुरुवातीच्या तपासातनं समोर आलंय. पण ज्ञानबिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांनी खान सरांवर जे आरोप केलेत त्यामुळे आता हे प्रकरण नक्की काय वळण घेतं, पोलीस तपासात आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवरचा हल्ला नेमका का झाला असावा, याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.